मार्केटमध्ये मिळणारे खारे शेंगदाणे. हो, अगदी तेही घरच्या घरी आणि स्वस्तात मस्त असे तयार होणारे आहे. तर चला मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सोलापुरी शेंगदाणे घेतलेले आहे अर्धा किलो. सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवून यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. भरपूर असं पाणी ठेवायचं आहे आणि म्हणजे शेंगादाणे बुडतील इतपत. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असे 1-2 उकळ्या घ्यायच्या आहे. इथपर्यंत आपल्याला फक्त उकळवून घ्यायचे. त्यानंतर हे काढून निथळायला ठेवायचे किंवा तुम्ही कपड्यावर सुकवायला टाकले तरी चालू शकतं. बघा थोडेसे सुकले म्हणजे पाणी निथळून गेलं की गॅसवर कढई ठेवून यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ छान गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम ठेवायची. मिडियम फ्लेमवर हे सतत आलटीपलटी करत राहायचं आहे आणि शेंगादाणे एकदा चेक करून घ्यायचे. शेंगदाण्याची साल पूर्ण निघाली म्हणजे हे शेंगदाणे आपले छान असे भाजले गेले. बघा तुम्ही हातावर चोळल्यावर देखील लगेच साल निघत आहे म्हणजे अगदी कुरकुरीत शेंगदाणे तयार आहेत.